नमस्कार. नवीन लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की साडीमधून ब्लाऊज पीस कसा कट करायचा आहे आणि त्याच्यामधलं ब्लाऊज पण कट करायचं आहे. तर बघा, ही एक साडी आहे या पद्धतीने. तर बघा, अस्तर कस्टमरने दिलेला आहे आणि हे आहे मापाचं ब्लाऊज. या पद्धतीने असं फुगाबाईचं आहे. तर याची फुलबाई शिवायची आहे, फक्त फुगाबाई नाही शिवायची, साधी लांबबाई शिवायची आहे. तर अस्तर पण दिलेलं आहे. तर बघा, ही अशी साडी आहे या पद्धतीने. तर बघा, हा पदर आहे या पद्धतीने आणि असे काठ आहे, हे खालचे काठ आहे आणि या बाजूने पण सेम तसेच काठ आहे या पद्धतीचे. तर बघा, ही अशी साडी आहे. तर याच्यामधून आता आपल्याला ब्लाऊज पीस कसा कट करायचा तो बघणार आहोत आपण. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे इथून. तर बघा, आता शक्यतो सगळ्या साडीला या असाच नेसता पदर येतो या पद्धतीने असा. तर बघा, इथून ब्लाऊज पीस आहे. तर आपल्याला हा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे. तर पहिले आपल्याला अशी साडी अशी आखरून घ्यायची आहे, एकदम सवान सारखी. म्हणजे वाकडी तिकडे अजिबात करायची नाही, सरळ अशी एकदम सारखी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला थोडीशी सोडून आपल्याला काठ इकडच्या साईडने कट करून घ्यायची आहे, लेवल एकदम सारखी. तर बघा, या पद्धतीने आपण आता ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा, ही अशी आपल्याला सरळ अशी कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघू शकता तुम्ही. तर आता ब्लाऊज पीस कट करून झालेला आहे आपल्याला. तर याचं मापाचं माझ्याकडे पॅटर्न आहे. तर बघा, हे जुन्या कस्टमरचंच आहे. तर हे बघा, मी असं पॅटर्न तयार करून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला ब्लाऊज पीसावरती टाकून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आणि साडीला पिको फॉल पण करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपल्याला ब्लाऊज पीस टाकून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. जे पहिलं पॅटर्न होतं त्याचं वालं. तर बघा, या पद्धतीने असं ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर हे कटोरी ब्लाऊज आहे. या पद्धतीने आता आपल्याला खडूने जी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतलेले आहे सगळे पॅटर्न या पद्धतीने. तर आता आपण ही ब्लाऊज पीस घेणार आहोत. तर पहिले आपण आहे ना बाही कट करून घेऊया. तर बघा, ही अशी किनार आहे याच्यावरती या पद्धतीने. तर आपल्याला ही दोन्ही दंडाला आली पाहिजे, त्याच्यामुळे आता आपल्याला इथून मधून कट करून घ्यायची आहे आणि साईडने आपल्याला एका साईडने जॉईंट देऊन घेणार आहे. त्याच्यामुळे आता पहिले आपण
हे अशी मधून कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने अशी ठेवून घेतलेली आहे. एका साईडने थोडीशी सोडून घेतलेली आहे, म्हणजे इकडचा हा जॉईंट आहे, इकडच्या साईडने लावता येईल आपल्याला. या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ही जी डिझाईन आहे ही आपली बरोबर इथं दंडावरती आहे, म्हणजे दोन्ही साईडच्या दंडाला येईल. कारण ही जास्त नाहीये, थोडीच आहे, त्याच्यामुळे दोन्ही दंडाने छान दिसणार अशी या पद्धतीने आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आता आपण अशी कट करून घेऊया. तर हे बघा अशी या पद्धतीने आपल्याला अशी इथं जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपली सगळी बाई अशी तयार होईल. हे बघा या पद्धतीने अशी, आणि उरलेलं कापड कट करून घेता येईल. तर बघा बाईचं कट करून झालेलं आहे. आता पाठीमागचा भाग आपण सगळं पॅटर्न ठेवून घेऊया आणि कट करून घेऊया. तर बघा या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर बघा मी पाठीमागं ब्लाऊजला गळ्याला ही डिझाईन लावणार, म्हणजे ही लेस लावणार आहे या पद्धतीचे. कस्टमरच्या पहिल्या ब्लाऊजला पण सेम तशीच आहे, पण ही अशी या पद्धतीची आहे सिंगल. तर बघा ही अशी आहे. तर मी आता ही लावून घेणार आहे. तर ही आणलेली मी गावातून विकत आणलेली आहे, माझ्याजवळ नव्हती अशी. तर बघा हे पॅटर्न कापून झालेलं आहे. तर आता आपण हे सगळं ठेवून बांधून घेऊया. हे तुम्हाला मी एजवाली लेस डिझाईन तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवरती बघायला भेटेल. लेस डिझाईन कशी लावणार आहे ते. तर बघा आता हे बांधून ठेवूया. तर बघा आता हे मी बांधून ठेवलेलं आहे. तर बघा आता मला हे माझं स्वतःचं कट करायचं आहे. तर बघा हे माझंवालं पॅटर्न आहे प्रिन्स कटचं, आणि हे ब्लाऊज मी माझं स्वतःचं शिवून घेतलेलं आहे या पद्धतीने. बघा हे असं, तर गोल गोल गळा घेतलेला आहे असा, आणि इथं असं त्याच्या कापडातलंच उरलेलं असं छोटंसं बटन बो करून घेतलेलं आहे. बघा एकदम सुंदर असं साधं सिंपल ब्लाऊज आहे, पण खूप सुंदर असं फिटिंगला पण बसतं आणि खूप सुंदर असं पाठीमागून पण दिसतं. एकदम गोल गळा आहे हे बघा या पद्धतीने, आणि प्रिन्स कट घेतलेला आहे, आणि अशी याच्यावरी फुगाबाई टाकलेली आहे या पद्धतीची. तर बघा आता मला हे जी मी तुम्हाला साडी दाखवली होती त्याच्यावरच मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे या साडीचं. तर बघा मी इथं अस्तर घेतलेलं आहे, याच्यावरती आता हे माझं याचं पॅटर्न ठेवून घेते आणि कट करून घेणार आहे. तर बघा मी हे पॅटर्न कापून घेतलेले आहे या पद्धतीने, आणि ही बाही मी इथं जॉईंट देऊन घेणार आहे. इथं वरती कमी पडलेली आहे उंचीला, तर इथं जॉईंट देऊन घेतल्याच्यानंतर ही कट करून घेणार आहे या पद्धतीने. आणि मला ही डिझाईनची फुगाबाई शिवायची आहे. तर मी त्याच्यामुळे ही नंतर तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवरती बघायला भेटेल ही कशी शिवलेली आहे. तर हे आता मी ब्लाऊज पीसावरती कट करून घेणार आहे या पद्धतीने याच्यावरती, म्हणजे बाई सोडून बाकीचं पॅटर्न कट करून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने मी पॅटर्न कापून घेतलेला आहे. बाईला एवढा भाग असा कट करून घेतलेला आहे, कारण फुलं असे या पद्धतीने फुलं आहे, म्हणजे आपण ज्या ज्या दिशेने आपल्याला डिझाईन घ्यायची आहे त्या दिशेने आपण असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा ही बाई अशी कट करून घेतलेली आहे, भरपूर असं कापड, आणि उरलेलं पॅटर्न असे कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर आता हे बाजूला काढून हे बांधून ठेवणार आहे मी. तर बघा आता मी हे कट करून असे बांधून ठेवलेले आहे. जेव्हा याचीवाली डिझाईन लेस डिझाईन आणि शिवून झालं ते तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे. तर चला आता शिवून घेऊया. तर बघा मध्येच एक ब्लाऊज आणि एक साडी आली अचानक. सरकारी दवाखान्यात कामाला आहे त्या ताई, त्यांना अर्जंटमध्ये ब्लाऊज लागत होतं, त्याच्यामुळे ते आलं मध्येच. तर बघा ते शिवलेलं आहे मी 4 टक्स या पद्धतीने, आणि पाठीमागून त्याला असं गोल गळा घेतलेला आहे, नॉट लावून घेतलेली आहे, आणि असं छोटंसं फूल बनवून घेतलेलं आहे. त्या म्हटलं असं छोटंसं फूल टाका. तर बघा अर्जंटमध्ये आलं होतं, तर हे अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. आणि हे जे मी कट केलेलं होतं, तर बघा त्याची फक्त बाही जोडून झालेली आहे या पद्धतीने. तर बघा असं जॉईंट इथं देऊन घेतलेलं आहे मी इथं असं, आणि हे मध्यभागी घेतलेलं आहे दंडाला या प्रकारे असं, दोन्ही पण सेम तसेच करून घेतले मी. हे बघा असं, आणि समोरचा भाग करून झालेला आहे या पद्धतीने. आणि याच्यावरची साडी पिको करून घेतलेली आहे, आणि याचीवाली पण पिको फॉल करून घेतलेली आहे. दोन्ही पण साडीवरची पिको फॉल करून घेतलेला आहे. त्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आज मध्येच अचानक अर्जंट ब्लाऊज आलेला आहे. तर तुम्ही म्हणता याची शिलाई, तर याची शिलाई मी अस्तर लावून 200 रुपये शिलाई घेत असते. तर बघा आता इथं नॉट लावलेली आहे, लेस लावलेली आहे, आणि फुल आणि बटन. तर मी याच्यावाली 250 260 शिलाई अशी घेणार आहे या पद्धतीने.
तर बघा हे तर काही झालं नाही. तर बघा हे पण हे तसंच बांधून ठेवलेलं आहे, हे पण नाही झालं. आता हे मी उद्या करून घेणार आहे. आणि बघा त्याच्यावरची साडी, ही बघा ही साडी आहे, याला मी फॉल लावून घेतलेला आहे बघा असा या पद्धतीने. आता एका साईडने हात शिलाई घेतलेली आहे, करून घ्यायची आहे. तर याची हात शिलाई करून याला कंप्लीट करून मला सकाळी हे 7:30ला ब्लाऊज आणि साडी द्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आजची रुटीन अशी झालेली आहे. तर माझं ब्लाऊज होतं ते तर काही शिवून झालेलं नाही आहे. तर आता हे गिऱ्हाईकाचं हे कंप्लीट करीन आता उद्या. आणि हे कंप्लीट झालेलं आहे अचानक आलेलं. आणि आता हे, तर आता हे उद्या कंप्लीट करीन. तर बघा या पद्धतीने आजची रुटीन झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.